खुशी महोत्सव आला रे आला, मनात आनंद भरला भरला, तर आपल्या तिच्यावर मार्च या रे या, पटेल ज्वेलर्स समधे खुशी घेऊन जारी. रेवदंडा परिसरातील कुंडलिका समुद्रखाडीत गुढीपाडव्याच्या निमित्तानं पारंपरिक शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीचं दिमागदार आयोजन करण्यात आलं होतं. आग्राव दर्या तरण मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत पंचक्रोशीतील कोळी बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रथम बक्षीस 1 लाख रुपये, द्वितीय 55,000 तर तृतीय 35,000 रुपये व चषक देण्यात आले. विविध अटी नियमांसह स्पर्धा पार पडली. यशवंत गुरुदास यांची हिरावती होडी प्रथम, हरिश्चंद्र शेट्टी यांची हिरकणी द्वितीय तर कमलावती तृतीय ठरली. बक्षीस वितरण सायंकाळी उत्साहात पार पडलं. उरण शहरातील पोस्ट ऑफिस JNPA वसाहतीत हलवल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे ऑफिस असल्यानं वेळ आणि खर्च वाढत असून आबालवृद्धांना त्रास सहन करावा लागतोय. पोस्ट ऑफिस हे केवळ टपाल सेवा नसून बचत, गुंतवणूक आणि विमा योजनांचं केंद्र असल्यानं नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होतोय. त्यामुळे हे कार्यालय पुन्हा शहरात मध्यवर्ती ठिकाणी हलवावं अशी मागणी होत आहे. खासदार, आमदार आणि स्थानिक प्रशासनानं यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत. कळंबोळी, खारघर, तळोजा आदी भागात अपुरा पुरवठा होत असल्यानं संताप व्यक्त होतोय. नगरसेवक रामदास शेवाळे यांनी आयुक्तांकडे निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नव्या बांधकामांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जलस्रोत अपुरे पडत असल्याचं स्पष्ट झालंय. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या पाणी संदर्भातील समस्या मार्गी लावाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं निष्पाप या नाटकाचा विनामूल्य प्रयोग सादर होणार आहे. हा कार्यक्रम 21 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. या नाटकातील कलाकार पत्रकार असून त्यांच्या सादरीकरणाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. पेणमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शूरवीर शंभूराजे चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचं शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. स्पर्धेत 48 संघ सहभागी असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये तर मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक बाईक भेट देण्यात येणार आहे. उत्कृष्ट खेळाडूंनाही सायकल बक्षीस दिलं जाणार आहे. या नाईट क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंमध्ये उत्साह असून प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. ही स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरत आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच आयोजित मिनी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळाली आहे. स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना या प्रदर्शनातून बाजारपेठ उपलब्ध झाली असून महिलांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. उद्घाटन प्रसंगी मंत्री अदिती तटकरे यांनी लखपती दिदी उपक्रमाचा उल्लेख करत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. खाद्यपदार्थ, हस्तकला, घरगुती वस्तूंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांच्या कष्टाला मोबदला मिळत असल्यानं त्या आत्मनिर्भर होत आहेत. महाड चौदार तळे क्रांती दिनानिमित्त संबोधी विहार आणि बौद्धजन पंचायत समिती इंदापूर विभागाच्या वतीनं भीम अनुयायांना बिस्किट आणि पाणी वाटप करण्यात आलं. महाडकडे जाणाऱ्या अनुयायांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला. कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य दिशा जाधव, उपसभापती मनीषा मालोरे, सरपंच दीपक जाधव तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमात स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. क्रांती दिनाचं औचित्य साधत समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. गारमाळ येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल रखुमाई आणि दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. 4 दिवस चाललेल्या उत्सवात भजन, कीर्तन, होम हवन, पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. गावकऱ्यांच्या सहभागामुळे हे कार्य धार्मिक वातावरणात संपन्न झालं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमासाठी तरुणांनी विशेष मेहनत घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या औचित्यानं कापड बाजार येथे उत्साहात पार पडलं. या कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शिरीष भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला शहर प्रमुख प्रवीण जाधव, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, गटनेते केतन भगत तसेच अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.